नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के. सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण 12वी भूगोल विषयाचे व्हिडिओ वर्षभर पाहतात. आपल्या पसंतीला उतरलेले आहेत आणि आपल्याला अभ्यासाला मदत सुद्धा त्याची झालेली आहे. आता आपल्याला 12वी बोर्डाची प्रॅक्टिकल परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा त्या ठिकाणी द्यायची आहे आणि त्याबाबत कोविडच्या पार्श्वभूमीवरती 12वी बोर्ड प्रॅक्टिकलचा पेपर कसा असावा, किती टक्के अभ्यासक्रमावरती आणि कोणत्या प्रात्यक्षिक त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर बोर्ड प्रात्यक्षिक पेपरसाठी कोणत्या प्रकारचा पेपर पुरविणार आहे आणि त्यामध्ये कोणता प्रश्न कोणत्या पानावरती लिहिला पाहिजे तो पेपर सुद्धा मी त्या ठिकाणी दाखवणार आहे आणि बोर्डाच्या अभ्यासक्रमाच्या एकूणच संदर्भात चर्चा आपण करणार आहोत. माझ्या मते हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक बंधू भगिनींना निश्चितपणे माहिती देणारा ठरेल. शेवटपर्यंत पहा, निश्चितपणे आपल्याला त्याची माहिती होणार आहे. पहा की आगामी कालावधीमध्ये, थोड्याच कालावधीमध्ये बोर्डाची 12वी भूगोलची प्रॅक्टिकल परीक्षा आपल्याला घ्यायची आहे. तत्पूर्वी मी आपल्याला सांगेल की गेल्या वर्षी आपल्याला स्टेशनरी प्राप्त झालेली होती केंद्रावरती, बरोबर आहे, आणि बोर्डाची परीक्षा काही झाली नाही. मला वाटतं 18/1/2022 बोर्डाचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की तुम्हाला पुरवलेल्या उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख, नकाशा, होलोग्राफ किंवा तत्सम स्टेशनरी जी आहे ती तुमच्याकडे तशीच आहे आणि ती यावर्षी वापरायची. हे झालं बोर्डाच्या लेखी परीक्षेसाठी. त्यानंतर 19/1/2022 बोर्डानं दुसरं परिपत्रक काढलंय आणि त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेच्या साहित्य वापराबाबत असं टायटलचं ते परिपत्रक आहे आणि बोर्डानं अनेक केंद्रावरती आपणाला प्रॅक्टिकलचं सुद्धा साहित्य मागील वर्षी साधारणपणे एप्रिलच्या दरम्यान दिलं होतं आणि त्यावेळेस काय झालं होतं की प्रॅक्टिकलची परीक्षा झालेली नव्हती. त्यामुळं ते साहित्य आपल्या केंद्रावरती जसंच्या तसं पडून आहे. तेच साहित्य बोर्डानं यावर्षी प्रॅक्टिकलसाठी वापरण्यास सांगितलेलं आहे. मात्र आपण ते गेल्या वर्षी तसंच राहिलेलं आहे. जरा शिक्षक बंधू भगिनींना विनंती काय आहे की धूळ झटका, ते गठ्ठे सोडा आणि सोडल्यानंतर ते साहित्य पुरेशा प्रमाणात आहे की नाही ते पहा. कारण गेल्या वर्षीची विद्यार्थी संख्या वेगळी असू शकते, या वर्षीची विद्यार्थी संख्या वेगळी असू शकते. पाकिटं आपण वापरलेली आहेत, पाकिटाची मागणी आपल्याला बोर्डाकडे करावं लागणार आहे. पेपरची संख्या पुरेशा प्रमाणावरती आहेत का नाही, सायन्स असेल तिथं त्यांना, भाषा असेल त्यांना, अशा पद्धतीचं वेगवेगळं साहित्य तुम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये भूगोल प्रॅक्टिकलचा वेगळा पेपर सुद्धा दिलेला आहे, तो शोधा. काही केंद्रावरती कदाचित तो प्राप्त झालेला नसेल तर बोर्डाकडे तशा पद्धतीची मागणी करणं उचित आहे किंवा बोर्ड आपल्याला ते पुरवेल. किंवा काही आमच्या शिक्षक बंधू भगिनींना काय केलं, गेल्या वर्षी जी काही परीक्षा आपणच घेतली होती बोर्डाची, ती बोर्डाची परीक्षा आपण कॉलेजच्या उत्तरपत्रिकावर घेणं अपेक्षित होतं, ती काही शिक्षकांनी त्या बोर्डाच्या स्टेशनरीचा वापर केलेला आहे. त्यामुळं कदाचित त्यांना अडचण होऊ शकते. तर या सर्व गोष्टी पहा, म्हणजे तुम्हाला या बोर्ड प्रात्यक्षिकाबाबत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं. आता त्यानंतर आपण बोर्डाच्या बाबतीमध्ये पुढे जाणार आहोत की बोर्डाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे सर्वेक्षणाचा 5 गुणांचा आहे. पुढे जाऊन मी सर्वच अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये सांगतो. प्रश्न क्रमांक 2 आहे विधा संघटन, त्यामध्ये वर्गांतर आणि विधा संच वर्गीकृत करणं, या दोन्हीपैकी एक प्रश्न टाकून 2 मार्कासाठी तो प्रश्न तुम्ही लिहायला देऊ शकता. त्याच्यानंतर माझ्यासमोर जो प्रश्नपत्रिकेचा आराखडा आहे बोर्डाने दिलेला, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 आ आहे संख्याशास्त्रामध्ये. तिथं तुम्हाला 2 प्रश्न द्यायच्यात पैकी एक सोडवायला सांगायचं आहे 4 गुणांसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाण विचलन, स्पियरमन पद्धतीनं गुणानुक्रमांक सहसंबंध काढणं किंवा कक्षा आणि मध्य काढा, अशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला देता येऊ शकतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 2आ मध्ये 3 पैकी 2 प्रश्न तुम्हाला द्यायचे. मला वाटतं एक सोपा द्यावा, एक थोडासा कठीण द्यावा, म्हणजे दोन्ही मुलांना तो सोडवता येईल.
प्रश्न क्रमांक 3 आहे विधा सादरीकरण. तिथं सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न द्यायचे आणि 2 पैकी 1 सोडवायला सांगायचंय. 3 गुणासाठी तो प्रश्न आहे. त्यामध्ये विभाजित आयत आलेख, त्यानंतर विभाजित वर्तुळ आणि लोकसंख्या मनोरा काढा. अशापैकी 3 पैकी द्यायचे, 3 पैकी 2 द्यायचे आणि विद्यार्थ्यानं 2 पैकी 1 त्या ठिकाणी सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे स्थल निर्देशक नकाशावरती प्रश्न असणार आहेत. तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील, 4 सोडवायला सांगितले जातील. 4 प्रश्नांना 4 गुण त्या ठिकाणी आहेत आणि 8, 9 आणि 10 प्रात्यक्षिकावरती ते आधारित आहे. प्रश्न 4 आहे तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक वही जर्नल, ज्याला आपण प्रमाणित प्रात्यक्षिक वही म्हणतो, त्यासाठी 2 प्रश्न त्या ठिकाणी ठेवलेले आहे. आता अनेक शिक्षकांचा मला फोन येतात, मेसेज येतात, आपल्या ग्रुपवरती चर्चा असते की पहिला प्रश्न सोडवला नसेल तर काय करायचं, किंवा प्रश्न क्रमांक 3 मध्ये अंशात्मक अंतर देणं योग्य आहे की नाही, विभाजित आयत आलेखसाठी तुम्ही शेकडेवारीमध्ये त्या ठिकाणी अंतर देणं योग्य आहे की नाही, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या मध्यावरती त्या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी आपणाला बोर्डानं प्रात्यक्षिकाच्या संदर्भामध्ये काही मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी 1-2-3 GR त्या ठिकाणी दिलेली आहेत, त्याची तुम्हाला माहिती मी सर्वप्रथम या ठिकाणी देतो. यामध्ये माझ्या समोर बोर्डाचं पत्रक आहे, अत्यंत महत्वाचं तातडीचं म्हटलेलं आहे, 25/1/2022 साली. आणि त्यामध्ये या परिपत्रकाला जोडून काय केलेलं आहे, तुम्हाला आउट ऑफ टर्न वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, परीक्षेचा कालावधी दिलेला आहे, तो आपण बाजूला ठेवूया. आपण मुख्य प्रश्नाकडे त्या ठिकाणी जाऊया. आणि कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2022 प्रात्यक्षिक तोंडी प्रकल्प तत्सम श्रेणी परीक्षांसाठी या मार्गदर्शक सूचना आहेत. सांगितलेलं आहे की 14/2/2022 ते 3/3/2022 या कालावधीत मंडळानं ते घेण्याला आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मूल्यमापन करण्याची विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखातील विषयाची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयावर देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याच पातळीवरती या अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा घ्यायच्यात, ते आपण या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर कोविडच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरती बहुतांशी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू ठेवण्यासाठी कमी कालावधी मिळाल्यानं निर्धारित प्रात्यक्षिक पूर्ण करणं शक्य झालेलं नाही. सदर बाब विचारात घेऊन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अंतर्गत मूल्यमापन असलेल्या विषयांच्या बाबत खाली नियोजन त्या ठिकाणी केलेले, म्हणजे तुमची आमची जी समस्या आहे त्या समस्येचे निराकरण या ठिकाणी केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पहिलं दिलेले कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमी विचारात घेऊन विषयनिहाय प्रात्यक्षिकांची संख्या किमान 40% करण्यात आलेली आहे. 40% करण्यात आलेली आहे. भूगोलच्या बाबतीमध्ये आपण दिलंय की नाही पाहूया. नंतर या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक संबंधित उच्च माध्यमिक विद्यालये कनिष्ठ महाविद्यालयातून देण्यात यावेत. म्हणजे पूर्वी सायन्ससाठी बहिस्थ परीक्षकाची नेमणूक केली जायची, यावेळेस तो बहिस्थ परीक्षक त्याच शाळेतील त्याच महाविद्यालयातील असं बोर्डानं सूचित केलेले आहे. पुढे असं म्हटलेले की ज्या कनिष्ठ महाविद्यालयात एका विषयासाठी एकापेक्षा अधिक विषय शिक्षक उपलब्ध नाहीत, एकच शिक्षक आहे तिथं, समजा सायन्सला, तर तेथे त्याच शिक्षकानं अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षकाची भूमिका पार पाडून ही परीक्षा त्या ठिकाणी घ्यायची आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे. आता पुढे आपल्याला भूगोलच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आपण पाहूया की विषयनिहाय आराखडाप्रमाणे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये किमान 40% प्रात्यक्षिक पूर्ण करणे आवश्यक आहे. भूगोल प्रात्यक्षिकाचा विषय आहे की नाही आपल्याला सुद्धा ते लागू आहे, लक्षात घ्या. प्रात्यक्षिकांची निवड संबंधित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील विषय शिक्षक
करतील व त्याची माहिती विद्यार्थ्यांसमोर देतील. म्हणजे तुम्हाला एकूण जी प्रात्यक्षिकं दिलेली आहेत त्या प्रात्यक्षिकाची कोणतेही प्रात्यक्षिक तुम्ही निवडू शकता. त्याचं स्वातंत्र्य संबंधित शाळेला देण्यात आलेलं आहे. म्हणजे बोर्डानं तुम्हाला बंधन घातलेले नाही, कुठलेही 40% प्रात्यक्षिक तुम्ही निवडू शकता. आता तुम्ही म्हणणार भूगोलला असं स्पष्ट शब्द पुढे आहे तो, ज्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात उपरोक्त निर्धारित किमान प्रात्यक्षिकांपेक्षा तुम्ही जास्त प्रात्यक्षिक पूर्ण केलेली आहेत. काही ग्रामीण भागामध्ये शाळा महाविद्यालय चालू होती, तिथं कदाचित हा प्रश्न येणार नाही, तर तिथं प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार तुम्ही प्रश्नांची निवड करा, तसं विद्यार्थ्यांना अवगत करावं असं आपल्याला बोर्डानं सांगितलेलं आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने निवडलेल्या व विद्यार्थ्यांनी अभ्यासलेल्या प्रात्यक्षिकांवर आधारितच परीक्षा घेण्यात यावी. जे निवडले आणि जे झाले त्याच्यावरच घेण्यात यावी. त्याचबरोबर विषयनिहाय आराखड्याप्रमाणे विद्यार्थ्यानं अभ्यासलेली प्रात्यक्षिक पूर्ण करून घ्यावीत व प्रात्यक्षिक वही, प्रमाणित जर्नल सुद्धा त्या ठिकाणी असलं पाहिजे. जी प्रात्यक्षिक झालेली आहेत ते प्रात्यक्षिक तुमच्या प्रात्यक्षिक वहीत लिहिली गेली पाहिजेत. संबंधित विषय शिक्षकानं, प्राचार्यानं ती प्रमाणित केलेली असली पाहिजेत. आता अत्यंत महत्वाचा जो विषय तुमच्या मनामध्ये आहे तो म्हणजे PCMB, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. विषया व्यतिरिक्त पहा स्पष्ट दिले, विषयाव्यतिरिक्त प्रात्यक्षिक परीक्षा असणाऱ्या इतर विषयांकरिता विषयनिहाय आराखडा विचारात घेऊन किमान 40% प्रात्यक्षिक पूर्ण करून घ्यावीत व त्या आधारे उपरोक्त सूचना विचारात घेऊन आराखड्यानुसार तुम्ही प्रश्नपत्रिका काढावी असं त्या ठिकाणी म्हटलंय. पहिली गोष्ट लिहा, सायन्सच्या विषया व्यतिरिक्त प्रात्यक्षिक भूगोलात येतं, तिथं 40% तुम्हाला घेता येऊ शकतं या नियमाच्या आधारे. दुसरं त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्रात्यक्षिकांची निवड करण्याचं स्वातंत्र्य कोणाला दिलंय, संबंधित शिक्षकाला दिलेले. त्यामुळे कोणतेही 40% तुम्ही घेऊ शकता. हा प्रश्न त्या ठिकाणी आपला पूर्ण होत आहे. आता एक प्रश्न तुमचा बाकी राहतो की बोर्डाच्या आराखड्यानुसार प्रश्नपत्रिका काढावी. तर हा म्हटल्यानंतर मग तुम्हाला वाटतं की पहिला प्रश्न सर्वेक्षणाचा आहे, तो आमचा झालेला नाही, किंवा आमचा तिसरा प्रश्न जो आहे विधा सादरीकरणाचा तो राहिलेला आहे किंवा त्याची निवड तुम्ही केलेली नाही. टोपोशीटचा जो प्रश्न आहे त्याची निवड केलेली नाही. मग नेमकं आम्ही काय करावं? मला वाटतं की तुम्हाला 4 प्रात्यक्षिक सांगितलेले बरोबर आहेत आणि तुम्हाला 4च प्रश्न विचारायचे, कारण 18 मार्कासाठी 2 मार्क कशासाठी ठेवलेत आपल्याला राखून, तर त्या ठिकाणी तोंडी परीक्षा आणि प्रमाणित प्रात्यक्षिक वहीसाठी ठेवलीत. मग 18 गुणांमध्ये तुम्ही 4 प्रश्न त्या ठिकाणी टाकण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला त्या ठिकाणी आहे. आराखडा तुम्ही त्या ठिकाणी वापरा. पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न असे 18 प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी टाका. आता तिथं बोर्डानं पहिला प्रश्न कदाचित एवढ्या गुणांना दिला असेल, दुसरा एवढ्या गुणांना दिला असेल, ते तुमचं मॅच होणार नाही. या ठिकाणी कोविडच्या पार्श्वभूमीवरती मॅच होणं सुद्धा अपेक्षित नाही. थोडाफार 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला 3 ला द्यावा लागेल, 4 मार्काचा प्रश्न कदाचित 5 मार्काला द्यावा लागेल. फक्त तुम्हाला निर्धारित आराखडा शब्द याचा अर्थ की एकच प्रश्न प्रकार नको, विभाजित वर्तुळच दिले सगळे काढायला, असं नको व्हायला. म्हणून तुम्ही काहीतरी 4-2 प्रश्न प्रकार त्या ठिकाणी देण्याचं स्वातंत्र्य आहे. आता पहिला प्रश्न जो आहे की सर्वेक्षणाचा, तो बहुतांशी शाळा महाविद्यालयानं पूर्ण केलेला आहे. जरी शाळा महाविद्यालय चालू नव्हती तरी घरून तो मोबाईलवरती करायचा होता. त्यामुळे त्या संदर्भात जवळजवळ 90% शाळा कॉलेजनं त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे तो प्रश्न टाकण्याची अडचण फारशी असणार नाही. अनावधानानं कोविडची परिस्थिती जिस्त जास्त बिकट होती तिथं झालेलं नसेल किंवा तुमच्याकडून तो प्रश्न विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन करता येणं शक्य नसेल, तर त्याऐवजी तुम्हाला दुसरा प्रश्न या परिपत्रकाच्या आधारे टाकता येईल आणि त्याबाबत कुठल्या प्रकारची शंका मनामध्ये आणण्याची आवश्यकता नाही असं मला त्या ठिकाणी वाटतं आहे. मी या संदर्भामध्ये बोर्डाची वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्य बोर्ड असेल किंवा विभागीय बोर्ड असेल त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु अभ्यास मंडळ
सध्या बरखास्त झालेला आहे आणि त्याबाबत समाधान उत्तरकारक मिळालेलं नाही आणि त्यांना देण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण आपल्याला ते परिपत्रकामध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून पहिला प्रश्न शक्यतो घ्या. फक्त हे सगळं लक्षात घ्या, कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपल्यालाही थोडीफार बोर्डानं विद्यार्थ्यांसाठी, आपल्याला नव्हे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सवलत दिलेली आहे प्रात्यक्षिकांची. पुढील वर्षी कोविड गेल्यानंतर आपल्याला 100% प्रात्यक्षिकही करून घ्यावे लागतील आणि 100% बोर्डाच्या आराखड्यानुसारच चालावं लागेल. आता एक शिक्षक बंधूंना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की प्रश्न तिसरा जो आहे की नाही आपला, विधा सादरीकरण 2 पैकी 1 द्यायचे. तिथं विभाजित आयत आलेख, विभाजित वर्तुळ आणि मनोरा काढायला दिलेला आहे. आता पूर्वी आपण विभाजित वर्तुळाचं अंशात्मक अंतर देत होतो. आता काय करायचं, विभाजित आयत आलेखाला फक्त सेकडेवारी न देता त्याला तुम्ही जे पर्सेंटेज आहे, अंतर आहे ते द्यायचं की नाही, हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आहे. मला वाटतं की त्याचं कॅल्क्युलेशन आपण शिकवावं, ते करता यावं, परंतु आकडेमोड त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कितपत यावर्षी करता येईल याविषयी आपण साशक आहोत, कारण लेखनाचा सराव विद्यार्थ्यांचा नाहीये. त्यामुळं पूर्वी आपण विभाजित वर्तुळाचं त्या ठिकाणी अंशात्मक अंतर देत होतो, आयत आलेखाचं सुद्धा अंतर आपण देत होतो याही वर्षी, आणि आपण यापुढेही देण्याला हरकत नाही, जेणेकरून विद्यार्थ्याला तो प्रश्न सोडवता यावा. आणि बोर्डाला मी तुम्हाला उत्तरपत्रिका दाखवणार आहे. ती उत्तरपत्रिकांची पानांची संख्या जर पाहिली, तुम्हाला प्रत्येक उपघटकाच्या मूल्याचं अंशात्मक अंतर जर काढण्याची वेळ आली तर ती पेपर पुरेसा पडणार नाही. त्यामुळं त्याचंही अंतर देणं गरजेचं आहे. मला वाटतं ही प्रश्नांची चर्चा तुम्हाला या प्रात्यक्षिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. आता मी प्रत्यक्ष तुम्हाला पेपर की पूर्वीच्याच पद्धतीप्रमाणे हा बोर्डानं पेपर दिलेला आहे, आपल्याला सापडत नाही, कारण यावेळेस त्याच्या पाठीमागं काय दिलेलं आहे, लॉग टेबलचे एक पान त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे शोधा, निश्चितपणे सापडेल. त्यानंतर 2 नंबर पेज अशा पद्धतीचं आहे. 3 नंबर वरती ग्राफ दिलेला आहे, पुन्हा एक आखीव पान दिलेला आहे, पुन्हा एक ग्राफ दिलेला आहे आणि पुन्हा एक आखीव पान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता काही शिक्षकांचे मला फोन आले की सर ते पुरणार नाही वगैरे, काही पुरवण्याही प्राप्त झाल्यात शाळा कॉलेजला, असे ऐकायला मिळालेलं आहे. मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं काय लिहायचं हेही आपल्याला सांगायचंय. इथं पहिला प्रश्न लिहा. प्रश्न पहिला काय आहे, जिओ सर्वे भालभारती ऍप, आणि खाली लिहा जर्नल मध्ये सोडवलेला आहे. 2 ओळीत त्याचं उत्तर पुरेसं होतंय, जास्त लिहिण्याची आवश्यकता नाही. तुमच्यावर बोर्डानं संपूर्णतः विश्वास टाकलेला आहे. तुम्ही बोर्डाचेच प्रतिनिधी म्हणून काम करत आहात. विद्यार्थ्यांकडून तुम्ही ऍपद्वारे ते सर्वेक्षण पूर्ण करून घेतलेलं आहे. त्याची नोंद तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याची नोंद बोर्डामध्ये सुद्धा आहे. तेवढ्यावरती तुम्हाला 5 मार्क देण्याचं स्वातंत्र्य आहे. 5 पैकी तुम्ही एखाद्या विद्यार्थ्यानं 15 नाही केले, 14च केले, किंवा ऍप डाउनलोड करून काही केलेले आहेत, काहींचं मात्र त्यानं क्लासिफिकेशन पूर्ण केलेलं नाही, प्रिंट जोडलेलं नाही. तुम्ही इथं मार्क्स कमी जास्त करू शकता. फक्त 2 ओळीमध्ये लिहिलं की 5 मार्क तुम्हाला देता येईल. प्रश्न दुसरा या खालीच घ्या, 2 मार्कासाठी आहे. तो इथे बसतो आहे कारण फक्त वर्गांतर आहे आणि विधासंच वर्गीकरण आहे, तो या ठिकाणी बसेल. आणि प्रश्न क्रमांक दुसरा आ जो आहे तो इथे तुम्ही घ्या, इथे सोडवा. याच्यावरती काट मारा किंवा ग्राफ पेपरवरती जरी जो आला तरी फारसं काही बिघडणार नाही, कारण आपल्याला पुढे पान नाहीये समजा. मग दुसरा अ इथे घ्या, आ इथे घ्या, किंवा फक्त अ इथं घ्या आणि आ इथून सुरुवात करा. या पेज पासून सुरुवात करायची, या पेज पर्यंत तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा आ त्या ठिकाणी संपतो. ग्राफ पेपरची इथं आवश्यकता नाहीये, तरी दिलाय असू द्या. आपण पुढील वर्षी त्याची मागणी वेगळी करूया. तो इथपर्यंत प्रश्न क्रमांक दुसरा तुमचा त्या ठिकाणी पूर्ण होतो, अ आणि आ. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, विभाजित आयत काढा, विभाजित वर्तुळ काढा, मनोरा काढा, विधा सादरीकरणावरती आहे, तो ग्राफवरतीच सोडवायचा आहे. हे विद्यार्थी शिक्षकांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचं आहे. नंतर प्रश्न क्रमांक चौथा, इथे 4 गुणांसाठी 5 पैकी 4 प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायचे.
ते या ठिकाणी येईल। मला वाटतं या पद्धतीनं तुम्ही सोडून घेणं आवश्यक आहे। या पद्धतीनं पेपरचा जर उपयोग केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये कसा बदल करायचा आहे, 40% प्रश्न आपल्याला प्रात्यक्षिक जे आहेत 10 प्रात्यक्षिक आहेत, 4-5 प्रात्यक्षिक जरी घेतली तरी या वर्षीची प्रश्नपत्रिका काढता येईल आणि परीक्षा तुम्हाला घेता येईल। त्याचबरोबर काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याही गोष्टींचं मी समाधान करण्याचं माझ्या बुद्धिमत्तेनुसार प्रयत्न केलेला आहे। आपण निश्चितपणे यापेक्षा चांगला प्रयत्न कराल अशी मला अपेक्षा आहे। तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।